नमस्कार, आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24। मी बालाजी जगतकर, न्यूज ब्युरो चीफ बीड येथून। ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचा जाहीर निषेध करत प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना संरक्षण द्या अशी मागणी बीड येथील सकल ओबीसी बांधवांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे। ओबीसींच्या न्याय हक्काचा लढा उभा करणारे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर पुण्यात 30 सप्टेंबर 2024 रोजी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता व त्याची विनाकारण सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोल करून त्यांना बदनाम करण्याचा कट केला होता। याचा निषेध करत आज सकल ओबीसी बांधव बीड येथील जमा झाले होते। विनाकारण बदनामी करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करा अशी मागणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली। तसेच प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे या मागणीचे निवेदन देण्यात आले। या प्रसंगी पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना पोलीस प्रशासनाने संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली। ऐकूयात प्रतिक्रिया काय आहेत। हल्ला करणाऱ्या आरोपीवर गुन्हा देखील दाखल झाला आहे। काय नेमका प्रकार होता, आता तुमची काय मागणी? ते एका त्यांच्या पाहुण्याकडे जेवायला गेले ते असं आम्हाला समजलं आणि कुठल्याही प्रकारचं मद्य वगैरे ते काय नाही असं मेडिकलचा रिपोर्ट आलेला आहे। आणि मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर समजा तरीही आपण समजा काही दूषित ग्रहातून आपण त्यांच्यावर अटॅक करीत राहिलो तो प्रश्न वेगळ्या भूमिकेकडे जाईल। आज आम्ही जिल्ह्यातील सर्व ओबीसी वेगवेगळ्या पक्षात संघटनेत काम करणाऱ्या आणि आघाड्यावर असणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन हाके सरावाचा झालेला जो हल्ला आहे हा चुकीचा आहे, त्याचा निषेध केला पाहिजे आणि त्यांना पूर्णतः पोलीस संरक्षण मिळावं। भविष्यात असे कुठलेही प्रकार होऊ नयेत जेणेकरून त्याची ॲक्शन रिॲक्शनमध्ये सामाजिक वातावरण बिघडण्याचं काम होतं, ते झालं नाही पाहिजे। अशा भूमिकेतून आम्ही आज सगळ्या वेगवेगळ्या समाजाच्या प्रतिनिधींनी मिळून आज SP साहेबांना हे निवेदन दिलेले आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही हाके सरांचं समर्थन करतो आणि झालेल्या घटनेचा निषेध करतो। हाके सरांच्या हल्ल्याच्या प्रकरणात निवेदन दिले, तुम्ही काय नेमकी मागणी? आज आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये सर्व सकल ओबीसी समाजाचे जिल्हा अध्यक्ष जे छोट्या जातीचे प्रतिनिधित्व करतात या सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेबांना आज निवेदनाद्वारे मागणी केली अशी आहे की बाबा आमचा एक सगळ्या जाती ओबीसीतली जे जाती आहे ती मायनॉरिटीमधून येतात आणि त्यांच्याकडे पुरेसं असं संख्याबळ नसतं। मग आम्हाला एक संघ होऊन त्यांना संरक्षण देण्याचा हा विषय जो येतो तो हा फुल दूरवरचा राहतो। परंतु ह्या अचानक अशा होणाऱ्या प्राणघातक हल्ल्यासाठी आमचे जे वैचारिक लढा लढणारे जे लढवय्ये नेते आहेत व एक वैचारिक लोकशाही मार्गाने जे आंदोलन करणारे लढवय्ये नेते आहेत यांना मात्र तुम्ही संरक्षण दिलं पाहिजे अशी विनंती करायला आम्ही या सर्व मायनॉरिटी सर्व जिल्हा अध्यक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेलो आहोत। यापुढील काय दिशा असेल मागणी जर मान्य झाली नाही तर? हाके साहेबांच्या बाबतीमध्ये जो प्रकार घडला अतिशय निंदनीय आहे। जी गोष्ट घडलीच नाही ती ओढून ताणून दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे। म्हणून हाके साहेबासारखा एक वैचारिक माणूस त्याला संरक्षण देणं गरजेचं आहे। म्हणून प्रशासकीय माध्यमातून जर हा विषय झाला नाही तर आम्ही सर्व ओबीसी बांधव त्यांना संरक्षण देण्याचं या ठिकाणी काम करू असा आमच्या वतीने सगळ्यांच्या वतीने ठराव झाला आहे।